पिंपळवंडी गावच्या सरपंच मेघाताई काकडे यांच्याशी आपण संपर्क साधून या प्रकरण नेमकं काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे. आपण पाठीमागं पाहतोय की भव्य दिवस संयुक्त ग्रामपंचायत पिंपळवंडी मोठं कार्यालय आहे. हे पिंपळवंडी गाव आमदार शरददादा सोनवणे यांचं गाव. हे पिंपळवंडी गाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे यांचं गाव. हे पिंपळवंडी गाव ज्या गावाने अनेकांना आमदार केलं हेच ते पिंपळवंडी गाव. या ठाकरे उपोषणाला बसण्यापूर्वी यांचे प्रश्न सॉर्ट आउट व्हायला पाहिजे होते. या गावच्या महिला सरपंच आहे, त्यांच्याकडनं काही अनियमित झाली असेल, चुकीचं झालं असेल, कारवाई व्हावी. अनियमित झाली असेल तर मार्ग काढायला हवा. परंतु अशा प्रकारच्या उपोषणाची वेळ येऊ नये. संबंधित यंत्रणा या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेईल. BDO त्याचबरोबर CO या सगळ्या मंडळीनं कायदेशीर मार्गाने या माणसाला न्याय द्यायला हवा. जर हा माणूस चुकीचं करत असेल तर यांच्यावर कारवाई व्हायला. ती भूमिका स्पष्ट असावी. गावासाठी विकास करत असताना चुकीचं कोण करत असेल जो कारवाई करावी. परंतु गावचा विकास करत असताना इकडचा रस्ता तिकडे नेऊन काही विकास केला असेल, त्याच्यामध्ये आर्थिक हेराफेरी झाली नसेल तर मात्र गावाने एका महिला सरपंचांना सपोर्ट करायला हवा. परंतु पडद्याआडून जर काही वेगळं होत असेल तर हे दुर्दैव आहे. एखादा कर्मचारी स्वतःच्या पावती पुस्तकाने पैसे कलेक्शन करत असेल, स्वतःच्या अकाउंटला ठेवत असेल तर ते दुर्दैव आहे. सरपंच मेघाताई काकडे यांचं सुद्धा म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपल्याला ग्रामपंचायतीला बदनाम करायचं नाही, या व्यक्तीची सुपारी घ्यायची नाही. जे वास्तव आहे ते तुमच्या पुढे आपण मांडणार आहोत. चला तर मग उपोषण करता काय म्हणतोय ते ऐकूया. नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहोत विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत पिंपळवंडी गावामध्ये. ग्रामपंचायतीच्या बाजूला हे गाव आमदार शरददादा सोनवणे यांचं, हे गाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे यांचं, हे गाव माजी आमदार स्वर्गीय काकडे यांचं. हे गाव खूप मोठं आहे. नेमकं उपोषण करण्याचं कारण काय घडलं आहे? तुमचं नाव काय? माझं नाव मयूर काचळे उपोषणाला बसलेले आहेत. वास्तविक उपोषण करण्याची वेळ यायला नव्हती पाहिजे, परंतु नेमकं कारण आपल्याला माहीत नाही. आपण जर त्यांच्याकडे जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नेमकं उपोषण करण्यामागचं कारण काय? तुमचं नाव काय, गाव कुठलं? माझं गाव भटकळवाडी पिंपळवंडी. अच्छा. माझे नाव मयूर दशरथ काचळे. उपोषणाचं कारण असं आहे की ग्रामपंचायतमध्ये चाललेला भ्रष्टाचार. काय कुणी केला, कुठे भ्रष्टाचार झाला, त्याचे पुरावे काय? अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचे पुरावे आहे. जे रस्ते मंजूर आहेत, बिलं निघलेत, पण रस्ते अस्तित्वातच नाहीत, जे झालेच नाही. उदाहरणार्थ भटकळवाडी लेंडेमाळा रस्ता, कॅनॉल लगत रस्ता करणे. किती रुपयाचा रस्ता आहे? 9 लाख रुपयाचा निधी आहे. तो रस्ता झाला नाही. रस्ताच झालेला नाहीये. खडीकरण केलंय, डांबरीकरणाचं. सरपंच मॅडम, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी काय बोललात? वारंवार ग्रामसभेत त्याची मागणी केली, कागदपत्रांची मागणी केली, RTI मार्फत अर्ज केले. कुठल्याही प्रकारची माहिती कार्यालयाकडून दिली जात नाही. कोणाकडे मागणी केली होती? ग्रामपंचायत कार्यालयाकडे. त्यानंतर पंचायत समितीकडेही केली, पंचायत समितीकडूनही हे केले नाही. त्यानंतर मी 16 सदस्य 14(1) नुसार. सरपंच कोण आहेत? मेघाताई राजेश काकडे. मेघाताईंशी बोलले? हो, ग्रामसभेत वारंवार चर्चा झालेली आहे, कार्यालयात जाऊन चर्चा झालेल्या आहेत, पण त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. रस्त्याची एक मागणी. दुसरी मागणी? दुसरं म्हणजे 16 सदस्य 14(1) खाली ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 14(1) खाली अपात्र होतात. काय ते कलम? त्या कलमाचं नेमका कर थकबाकी. अच्छा, म्हणजे त्यांनी त्या कलमामध्ये घरपट्टी भरली नाही. घरपट्टी किंवा ती 7 सदस्य असे आहेत की त्यांनी 24-25चा कर भरला नव्हता. अच्छा. आणि बाकीचे उर्वरित जे 16 सदस्य आहेत टोटल, 7 मायनस करून उर्वरित 16 टोटल होतात. तर ते 16ने मी अर्ज केल्याच्या नंतर अपात्रता वाचवण्यासाठी कर भरला. अच्छा, ठीक आहे. मग त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मी अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी CO ना नोटीस काढली, CO नी BDO काढली, पण BDO कुठल्याही प्रकारचा अहवाल अद्यापपर्यंत सादर झाला नाही. CO नी स्पष्टपणे आदेश दिलेत 7 दिवसाच्या आत न्यायालयीन बाब असल्यामुळं तात्काळ अहवाल सादर करावे. आता एक रस्त्याचा मुद्दा झाला. दुसरा कुठला मुद्दा? BDOचा. नाही, उपोषणाला बसण्याची कारण हेच. हे 12 सांगा ना तुम्ही. आता ते मागे वाचायला कोणाला वेळ? पब्लिक काही इथे वाचायला येणार नाही. सांगतो. मुद्दा क्रमांक 1 भटकळवाडी रस्ता. मुद्दा क्रमांक 2
दुसरी मागणी काय? हे बघा, माझा पहिला मुद्दा आहे 14(1) नुसार 16 सदस्य अपात्र करणे. अच्छा, दुसरा मुद्दा आहे डुप्लिकेट कर पुस्तक छापून एका डुप्लिकेट शिपाई कर पुस्तक छापलं छापून. याचा तुमच्याकडे पुरावा हो आहे? आहे, हे सिद्ध पण झाले. विस्तार कोणी अधिकाऱ्यांनी, सिद्ध केलं? विस्तार अधिकारी MG चौगुले म्हणून जे आहेत त्यांनी तसा अहवाल देखील दिलेला आहे. त्याची कॉपी तुमच्याकडे हो आहे? आहे. दाखवा तो, की बाबा हे पावती पुस्तक कर वसुलीचं डुप्लिकेट छापलंय. तर तुम्ही जे कुठलं पावती पुस्तक म्हणताय ते डुप्लिकेट छापलं, त्याचा पंचनामा झाला आणि त्याचा रिपोर्ट आलाय. एवढं दप्तर तयार झालं? हो, अहवालामध्ये काय म्हटलं? दाखवतो मी अहवाल, एकच मिनिट. तुम्ही दप्तर असं क्रमवारी लावून ठेवा, म्हणजे तुम्हाला क्रमवारीचे मांडणी करता येईल किंवा आम्हाला क्रमवारीचे फक्त बातमीदारांना- आता विषय जसा येतो ना. चला विषय मग सांगा तुमचा अहवाल. हे मी केलेले अर्ज आहेत शिवण्णा वगैरे तक्रार त्यांचे अर्ज. आलेले, त्यांचे आलेले ही उत्तरं ओके, त्यांनी आणि हा अहवाल. काय त्याच्यामध्ये अंडरलाईन आता केली महत्वाचं वाक्य सांगा. याच्यात विषय असे होते दोन माझे, की पिंपळवंडी ग्रामपंचायत येथील नाही मुद्दा एवढाच ग्रामसेवक, आहे. ऐका ना, त्यामध्ये दोन मुद्दे आहेत एकाच विषयात. भाऊ जरा आवाज नका करू भाऊ. भाऊ एक 5 मिनटं. गणेश जिजाभाऊ आवटी व कर्मचारी वर्गाने ग्रामपंचायतीचा निधीचा अपहार करून वैयक्तिक खात्यामध्ये रक्कम घेतल्याबाबत व सदानंद घोलप याने डुप्लिकेट पुस्तक वापरून हे केल्याबद्दल त्याचा हा अहवाल आहे. सुशील त्याचा? याच्यात सुशील धोंडीबा काचळे यांचा जो अकाउंटला पैसे मारल्याचा दाखला आहे तो विस्तार अधिकारी यांनी तो वैयक्तिक व्यवहार दाखवला आहे आणि तो खोटा अहवाल तयार केलेला आहे. कारण का त्या याचं नाही अहवालामध्ये ऐका ना. अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काय हा काढला? मी सांगतो ना, एक मिनिट. निष्कर्ष, हे अहवाल अनुमान आहे काय? समोर आहे. हे बघा, त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी ते एक बघा, 5 मिनटं फक्त ना. दिनांक 25/8 जरा विनंती आहे 23चा ठराव क्रमांक 2 नुसार सततच्या गैरहजेरीमुळे त्यांना कामावरून काढण्यात आले आहे. तसेच सदर वैयक्तिक पावती पुस्तक आणून काही ठराविक पावत्या तयार केल्या होत्या. सदानंद घोलप म्हणजे त्यांनी पावत्या खोट्या ऐका. बनवल्याचा पुरावा झाला. सदानंद अशोक घोलप व कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिपाई म्हणून करण्यात आलेली होती. कर्मचारी हजेरी पत्रकानुसार सदर कर्मचारी 9/6/2023 पासून सतत गैरहजर असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत ग्रामसभा दिनांक 25/8/2023चा ठराव क्रमांक 2 नुसार सततच्या गैरहजेरीमुळे त्यांना कामावरून काढण्यात आलेले आहे. सदर कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक पावती पुस्तक आणून काही ठराविक पावत्या तयार केल्या होत्या. त्या ग्रामसभा ठरावानुसार संबंधित कर्मचारी यांच्याकडून वसुलीची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. सोबत नमुना नंबर 5 सामान्य कॅशबुक व कर म्हणजे त्यांनी वसुलीची. थोडक्यात दुसऱ्या पावती पुस्तकात पैसे गोळा केले, हो. हे कन्फर्म झालं. 2 आरोप झाले. तिसरा आरोप काय? तिसरा आरोप सुशील धोंडीबा काचळे म्हणून या ठिकाणी एक वसुली सुशील धोंडीबा काचळे. ते कोण आहेत? ते आमच्याच भावकीतील पहिले ग्रामपंचायतमध्ये वसुली कर्मचारी म्हणून काम करत होते. कर्मचारी होते. बरं. हां, तर ते वसुली कर्मचारी म्हणून काम करत असताना शासकीय निधी त्यांच्याकडे कर जमा होता. काम सोडताना तो निधी त्याच्याकडे तसाच राहिला, त्याने काममध्ये सोडून दिलं. तर त्याचा काही पगार ग्रामपंचायतकडे बाकी किती होता. दिवस कामाला होता? तो जवळजवळ 2 ते 3 वर्ष इथं काम करत त्याच्याकडे किती रुपये येणं होतं? होता. 49,500 रुपये ते ग्रामपंचायतीने वसूल केले नाही का? हां केले, पण ते करत असताना ग्रामसेवकने ते स्वतःच्या अकाउंटला मारून घेतले. व्यक्तिगत अकाउंट. हां, दोषी ते ग्रामसेवक आणि तो कर्मचारी. कर्मचारी नाही, कर्मचाऱ्याचा पगार बाकी होता अच्छा. म्हणून त्याने ते पैसे जवळ ठेवले. पगार द्या आणि तुमचं पैसे घेऊन जा. यांनी पगार केला, नंतर ते पैसे त्यांनी वैयक्तिक अकाउंटला मारून घेतले. त्याचा कुठेही शासकीय भरणा झालेला नाही. परंतु विस्तार अधिकाऱ्यांनी यांनी त्याला वैयक्तिक व्यवहार असं म्हटलंय. अच्छा. परंतु तो जो कर्मचारी भाऊ जरा 5-10 मिनिटं थांबा ना. तो जो कर्मचारी हो, त्याने हे महाराज. 500 रुपयाचं. कोण मागे लागले? कोण तातू? हां. तो जो कर्मचारी आहे त्याने हे 500 रुपयाचं स्टॅम्पवरती ॲफिडेविट करून दिलं आहे की तो आमचा कुठलाही वैयक्तिक व्यवहार नाही, तो शासकीय कर भरणा माझ्याकडे जमा होता. पण त्यांनी आणि तो तो करायची रक्कम स्वतःकडे ठेवली कशी ते त्याने recover केली? त्याने त्याचं सगळं याच्या ॲफिडेविटमध्ये दिलेलं आहे. ग्रामपंचायतीने त्याच्यावर पोलीस केस का नाही केली? हा, मग तोच विषय ना, विषय क्रमांक 2 झाला. तिसरा सुशीलचाच विषय हा दोन 2 झाले. मध्ये. तिसरा हां. विषय? तिसरा विषय असा आहे, एकच मिनटं मला हे व्यवस्थित होतं. साईडला ठेवा. बघा, ह्या ग्रामसभेच्या ठरावानुसार नाही विषय क्रमांक हे तिसरा झालं. घेऊ पहिला आपण. विषय क्रमांक 3. काय नाही
विषय क्रमांक 3 काय आहे? विस्तार अधिकाऱ्यांनी जो खोटा अहवाल दिला आहे, जो सुशील दोंडीबा काचळे यांचा वैयक्तिक व्यवहार त्याला जे म्हटलंय त्यासंबंधी विस्तार अधिकाऱ्यांनी जो खोटा अहवाल दिला आहे त्याची फेर चौकशी करून म्हणजे विस्तार अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. हा, कोण विस्तार अधिकारी? MJ चौगुले. चला ठीक आहे, पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर भटकळवाडी या ठिकाणी आमची 27 क्षेत्र आहे, जे 1952 साली ग्रामपंचायत सरपंच पिंपळवंडी या नावाने सातबारा झालेला आहे. ती जागा कोणाची? ती ग्रामपंचायतची 1952 गायरान? साली. हां, गायरान नाही, मग? तो वैयक्तिक सातबारा होता पूर्वीचा, अच्छा, मग पण तो काही पंचायतीच्या कारणास्तव नावाने जप्ती झालेला आहे कुठल्या वर्षी- पंचायतीला. कुठल्या वर्षी झाला? 1952 साली. आता विद्यमान सरपंचाचा त्याच्यात काय रोल? सांगतो. त्यातली 15 गुंठे जमीन ही सन्मान्य आशाताई बुचके यांनी आम्हाला सरकारी दवाखान्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर केले होते. अच्छा. त्यानंतर शरदराव लेंडेंनी पण त्याला निधी टाकला. बरं तो दवाखान्यासाठी 15 गुंठ झेडपीला वर्ग केले बरं. आणि उर्वरित क्षेत्र ग्रामपंचायतच्या नावाने. बरं. तर त्याची 2019 मध्ये सोमनाथ माळी सरपंच असताना केस चालू झाली कोर्टात. समोरच्या व्यक्तीने केस लावली. बरं. तर त्या केसचा निकाल ग्रामपंचायत पिंपळवंडीच्या नावाने लागला. बाजूने लागला. हां, बाजूने म्हणजे ती लागला. जागा ग्रामपंचायतच्या नावाने आहे. ठेवायची आणि त्यांनी हे ताबा confirm घ्यायला झालं. सांगितला. अच्छा, आता तो जो व्यक्ती आहे ज्याचं त्याच्यावर अतिक्रमण आहे, तो व्यक्ती सरपंच यांच्या भावकीतला आहे. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे सरपंच त्यांना पाठीशी घालतात. पाठीशी असा काय पुरावा आणि- तुमच्याकडे आहे? हो आहे. विस्तार अधिकाऱ्यांनी तसा अहवाल तयार करून BDOंना तुम्ही दिलाय. सरपंच मॅडमशी बोलले का नाही की बाबा तो जो पुढं कोण माणूस आहे तुम्ही त्याला आतापर्यंत पाठीशी का घालता? 7 ते 8 ग्रामसभा आहेत. त्या ग्रामसभेमध्ये वारंवार विषय झालाय, ताबा घ्या, ताबा सरपंच घ्या. काय म्हणतात? सरपंच म्हणतात पहिल्या ग्रामसभेत तर मला असं सांगण्यात आलं की ते अजून कोर्टात केस चालू आहे. मुळात त्यांना हे पण तुम्ही माहित त्यांना ते पुरावे नव्हतं. दिले का? दिले ना. केसचा निकाल लागला. त्यांच्याकडून सगळे चला, तो पुरावे मुद्दा मिळाले. लक्षात आला. हं. सरपंच बाईंनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. हां. पुढचा मुद्दा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑर्डर काढलेल्या आहे 16 सदस्य अपात्रतेच्या चौकशी अहवाल तात्काळ सादर करावा. ऑर्डर काढलेली आहे. हां, त्याची ऑर्डर तात्काळ. पंचायतीला आलेली आहे. पंचायतीला नाही, विस्तारात BDO यांना आलेली आहे. अच्छा, पण BDO त्या नी BDO विस्तार नी अधिकाऱ्यांना विस्तार काढली. पंचायतीला दाखवली का? विस्तार अधिकाऱ्यांना काढली, बरं. पण विस्तार अधिकाऱ्यांनी इथे येऊन चौकशी अहवाल घ्यायला पाहिजेत, तयार करायला पाहिजेत. ते अद्यापपर्यंत केले म्हणजे नाही. विस्तार अधिकारी दबावाखाली काम करतात. 100% कोणाच्या तरी दबावाखाली ते काम करतात. ठीक आहे. तर पुढचा त्यांनी ते मुद्दा. अहवाल अजून पुढे दिलेले नाहीत. पुढचा मुद्दा. मी आजपर्यंत 200हून अधिक अर्ज केलेले आहेत या ग्रामपंचायतला. 200 पेक्षा अधिक अर्ज. अर्ज तर ह्या काही अर्जावरती कुठलेही ठोस उत्तर मला त्यांनी दिलेलं नाही. अर्ज केला की त्याला चुकीचं उत्तर द्यायचं. RTI अंतर्गत अर्ज करा. एक लक्षात घ्या, आता तुम्ही RTI कार्यकर्ते आहात, तुम्हाला सिस्टम माहिती आहे. हां. जर खाली चुकीची माहिती दिली, वेळेत माहिती दिली नाही, तर तुम्ही वर अपील करू शकता. हां, कायद्यात तरतूद आहे. अपील केलेलं आहे, त्याच्या सुनावण्याही लागतील. परंतु काय होतं, अर्ज आपले सरकार पोर्टलवर ज्यावेळेस ऑनलाईन करतो अच्छा, तर त्या अर्जाला कुठलंही RTIचं बंधन नाही. ग्रामपंचायत अधिनियम 1958 खाली आपण अर्ज करू शकतो. ओके. साध्या अर्जाला. ग्रामस्थ म्हणून. हां, तर साध्या अर्जाला त्यांनी असं उत्तर नाही दिलं पाहिजे की RTI अंतर्गत अर्ज करा. RTIची सक्ती कशासाठी? अच्छा, ग्रामस्थाला ते काय अशी गरज नाही असं तुमचं RTIच का? म्हणणं. नाही, ग्रामस्थाला तर तशी स्थानिक ग्रामस्थाला माहिती डायरेक्ट दिली पाहिजे. डायरेक्ट दिली पाहिजे. काय तरतूद असेल ती. तशी RTI कलम 4 मध्ये तरतूद आहे की ही जी माहिती यांनी स्वतःहून प्रसिद्ध केली पाहिजे, नागरिकाची सनद. ठीक आहे, आपण सरपंच मॅडमला विचारू. पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर ग्रामसभा, मासिक सभा ज्या होतात, यात जे विषय होतात ते प्रोसिडिंगला खोटे घेतले जातात. तेच तुमच्याकडे काय हो पुरावा? आहे ना. आत्ताची चालू जी ग्रामसभा झाली त्यात जे जे सदस्य हजर होते त्याचं चित्रीकरण करायचं. चित्रीकरण करण्यासाठी पण ठराव घेतलेला आहे, पण कुठल्याही ग्रामसभेचं आमच्याकडे चित्रीकरण केलं जात नाही. तुमचं म्हणणे थोडक्यात मनमानी होतं. हां, मनमानी तर करा. आपण ते पण मॅडमला विचारू. पुढे. त्याच्यानंतर माझा असा मुद्दा आहे की हे जे संपूर्ण आर्थिक व्यवहार आहेत याचं लेखापरीक्षण ऑडिट सीओच्या दरवर्षी टीम त्याचं ऑडिट होत असतं ना. होतं. मी त्याचाही अर्ज काल परवा केलेला आहे. अवलोकनासाठी मागितलं होतं. यांच्याकडे फक्त Auditची copy मिळेल ना तुम्हाला? 18 ते 19 पर्यंतच ऑडिट. म्हणजे मी त्यांची बाजू नाही घेत, गैरसमज नको. नाही 18 ते 19 पर्यंतच ऑडिट कॉपी अवेलेबल आहे. ती त्यांनी मला अवलोकनासाठी दिली होती. 18-19 पर्यंत. हां, 19च्या पुढे 20-21 काहीच 22-23 एकही अहवाल त्यांच्याकडे नाहीये. अच्छा. त्यांनी मला अवलोकनासाठी 19 पर्यंत माहिती त्यांनी दिली. काय उत्तर दिलं? 19 पर्यंत अवलोकनासाठी माहिती दिली बघण्यासाठी. बाकीचे उपलब्ध त्याच्यानंतर झेरॉक्स मारून मी मागितली तर ते मला म्हटले मंगळवार बुधवार देतो. आज गुरुवार आला, अद्यापपर्यंत मला ती माहिती मिळाली पुढचा नाही. मुद्दा. जे निकृष्ट आणि नियमबाह्य जी कामं केल्यात त्याची फेर चौकशी व्हावी. आता निकृष्ट हे काम झालंय, हे ठरवायचा अधिकार कोणाला? सार्वजनिक संबंधित बांधकाम अभियंत्याला. हां, अभियंता. मग ते निकृष्ट झालंय असं कोण म्हणतंय? शहास्पद जी कामं आहेत तर मी जी कामं सुचवलेली त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यात उदाहरणार्थ वाळुंजवाडी या ठिकाणी अंगणवाडीचं काम झाले.
रोटरी क्लब म्हणतोय ते काम आम्ही केलंय. रोटरी क्लब. हां, अच्छा. तर त्यांनी तसं ग्रामपंचायतला पत्र देखील दिलं होतं, पण ते पत्र आता ग्रामपंचायत म्हणते आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यांच्याकडे पोच असेल ना. हां, नाही, मी रोटरी क्लबवाल्यांकडे मागणी केली विचारायचं नाही. मग. मी मागणी केली नाही. चला, मी पुढचा मुद्दा. अनधिकृत व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला. उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे, त्याचा फोटो उदाहरणार्थ, एक व्यक्ती मिनिट नाही, नाव फोटो सांगा. दाखवतो मी. ते प्रकरण खूप मोठं आहे. पदाचा किती सरळ मोठं सरळ असेल गैरवापर तर आहे. काय? एक मिनिट, जे खरं ते खरं आणि जे खोटं ते खोटं. एकच मिनिट, मला ते फाईल सापडू द्या. भारतातील कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये कुठलीही व्यक्ती जाऊ शकते कुठल्याही कार्यालयामध्ये. हो, जाऊ शकते, मग अनधिकृत परंतु कसं? सांगतो ना कसा. यार थांबा जरा पाच. हा जो व्यक्ती आहे, हा जो इथं उभा व्यक्ती, हे इथं कोपऱ्यात बसलेले, हे आता समोर उभे असलेले सदस्य आहेत, हे कर्मचारी आहेत. हा व्यक्ती ग्रामपंचायतचा कुठलाही कर्मचारी नाही, कोण आहे? ना पिंपळवंडीचा ग्रामस्थ आहे. हा ते व्यक्ती पंचायतीमध्ये आले तर प्रॉब्लेम काय झाला? दप्तर फायली घेऊन तो बॅगेत भरतो. अच्छा अच्छा, म्हणजे तर हे थोडक्यात बॅगेत- चोरी करणे हां. किंवा दप्तराचा परस्पर याच्यात जर- ताबा घेणे हां, ही याच्यात जबाबदारी जर- सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांची हां, आहे. तर आता मग त्यानंतर तुम्ही त्यांना हे विचारलं का? विचारलं. की हा माणूस कोण त्याच्यावर आहे? विस्तार अधिकारी मला अतिशय उत्कृष्ट असा अहवाल दिला आहे. तो अहवाल असा आहे की हे पत्र आहे ग्रामपंचायतने काढले. काय म्हणाले ते? हे बघा, याच्यात काय म्हटलं आहे, ग्रामपंचायत पिंपळवंडी ई ग्राम स्वराज ऑनलाईन कामकाज करण्यासाठी आपल्या कार्यालयात संगणक परिचालक कार्यालयास मिळण्याबाबत. हां, तर आता हे जे पत्र आहे, हे पत्र खोटं आहे, हे ग्रामसेवकांनीच सिद्ध केलं आहे. मी सांगायची गरज नाही. याच्यावरती जावक क्रमांक नाही, तारीख नाही. त्यानंतर मी नाही, एक मिनिट, हे पत्र जे आहे ना, हां, हे खोटं आहे. हे ग्रामपंचायत बोरवाडी गडगावचं आहे. हां, येडगावचं येडगावचं काय आहे, विषय? पण येडगावचं जर असन हां, तर पिंपळवंडीचं लेटर हेड का? शिक्का येडगावचा आहे, लेटर हेड पिंपळवंडीचं आहे. सरपंचाची कुछ तो गडबड आहे. पोच चला, जर पुढे. असन. पुढचा सगळ्यात मुद्दा. महत्त्वाचा थांबा, पुढचा ह्या मुद्द्यात आणखी एक विषय महत्त्वाचा. हे ग्रामपंचायतने ग्रामसेवक यांनी मान्य केलं की त्या कर्मचाऱ्याला आम्ही पगार देत नाही. कोण कर्मचारी? तो जो कर्मचारी त्यांनी येडगाव मागणी केली, तो दप्तर जे इथं उचक पाचक करतो तो माणूस कोण? पंचायतीनं कळवायला पाहिजे. कळवलं ना तो दप्तर त्याला माणूस. ताकद. हां, तो त्यांचं म्हणणं काय, सरपंचांनी मागणी केली म्हणून तो कर्मचारी इकडे येऊन मदत करतो. पण ग्रामपंचायत अधिनियम कलम काय सांगतं की कुठलाही कर्मचारी नियुक्त जर करायचा असेल ह्या ग्रामपंचायतीकडून त्या ग्रामपंचायतीसाठी काम करू शकतो 2 ग्रामपंचायतीमध्ये एक कर्मचारी, परंतु त्याला CEO किंवा BDO यांची लेखी परवानगी लागते. चला, तो मुद्दा लक्षात आला. आपण सरपंच मॅडमला विचारू. पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे? एकच मिनटं. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व भारतीय संविधान अनुच्छेद 19(1) अनुसार अर्जदारास जाणीवपूर्वक माहिती न देणे, खोटी माहिती देणे, मानसिक त्रास देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी. ते काय नियमात जे असेल ते होईल. हो. तुम्ही वरिष्ठाकडे दाद मागू शकता. पुढचा तसेच मुद्दा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 1 नुसार सौ नूतन रंजन तोत्रे यांनी 3रं अपत्य धारण केलेलं आहे. त्याचा अहवालही प्राप्त झालेला आहे. कुठे आहे ना अहवाल? नाही, मग ते त्यांचं 3 अपत्य म्हणून सदस्यपद रद्द करायचं. हो. ही तक्रार कुठे करायची असते? जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलंय? जिल्हाधिकाऱ्यांनी सिओनला आदेश काढलेले आहेत. 7 दिवसाच्या आत तातडीने अहवाल सादर करा. आदेश शिव द्या. अहवाल विस्तार अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे, BDO पर्यंत पोहोचलेला आहे, पण BDOनी तो पुढे पाठवलेला नाही. व्हिडिओ देत नसेल तर व्हिडिओनं कारवाई करावी ना. मग त्याच्यासाठीच ते उपोषण चाललंय ना. ग्रामपंचायतीच नाही, ऐका ना. प्रॉब्लेम कोणाचा? BDOंचा. तुम्ही उपोषणाला बसले कुठे? पिंपळवंडीला. हो. मग तुम्ही आता हे जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यात मी तुम्हाला क्रॉस करत नाही, ग्रामपंचायत गैरसमज नाही, नको. पिंपळवंडी ग्रामपंचायत, BDO आणि विस्तार अधिकारी हे सगळे दोषी आहेत. त्यामुळं माझी मागणीच मुळात ही आहे की हे बघा, CO आणि BDO जोपर्यंत इथं येऊन ठाम भूमिका घेत नाही आणि ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार. नाही, पिंपळवंडी ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही एक रस्त्याचा मुद्दा मांडला. हो. की तो रस्ता त्यांनी न करता पैसे खर्च केल्याने एक रस्ता एक नाही, असे अनेक आहेत. अनेक रस्ते. हो. दुसरी गोष्ट, एक कर्मचारी आहे त्यांनी परस्पर पावती पुस्तक छापून गफला केला. 2 विषय हो. पंचायती संदर्भित आहे. 200 दुसरी पेक्षा गोष्ट, अधिक अर्जांचा एक विषय आहे. तुम्ही जे अर्ज दिलेत त्याची त्याच्यावरती माहिती काहीच- प्रॉपर मिळत नाही. हां. बाहेरचा माणूस इथं येतो, तो माहिती घेऊन जातो. तो कर्मचारी आहे का बाहेरचा माणूस कोण आहे कळायला हवं. एवढे पंचायती संदर्भात मुद्दे आहेत. हो. बाकी तुमचे मुद्दे जे आहेत ते विस्तार अधिकारी विस्तार आणि अधिकारी, BDO BDO किंवा CO
नाही, सिओननी ऑर्डर काढलेली आहे त्यांना. कोण सीओ आहेत? गजानन पाटील. अच्छा, तुम्ही त्यांना भेटले? त्यांना भेटलेलं नाही आहे प्रत्यक्षात, पत्रव्यवहार झालेले. बरं, बीडीओ कोण आहेत? व्हिडिओ आपले प्रतीक चन्नावर. मग ते काय प्रतीक चन्नावर साहेब काय म्हणाले? त्यांना अनेक वेळा भेटलो, करतो पाठवतो. आज जवळजवळ 7 ते 8 महिने झालेत. अहवालाच्या प्रति मागितलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी. अद्यापपर्यंत अहवाल तयार होऊन विस्तार अधिकाऱ्यांनी तयार केलेत. व्हिडिओ पुढं पाठवते नाहीत, ते कोणाच्या तरी दबावात काम करतात. म्हणून माझी मागणी आहे की बीडीओंनी आता इथे यावं आणि बीडीओंनी हे जे अहवाल आहेत ते इथं जनतेसमोर मला देऊन तातडीनं सिओनला उपोषणाला बसण्यापूर्वी संबंधित यंत्रणेकडे मला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे. जिल्हाधिकारी यांनाही पत्र पाठवलेलं आहे, सीओंना पाठवलेलं आहे, बीडीओंना पण पाठवलेलं आहे. पोलीस स्टेशनला वगैरे पोलीस स्टेशनला दिलेलं आहे पत्र. आता तुमच्या या उपोषणाला कोणाकोणाचा पाठिंबा आहे? काही सदस्यांशी तुम्ही बोललेत का? सदस्यांचा पाठिंबा आहे. कुठल्या सदस्यांचा पाठिंबा? मी आता नाव सांगणार नाही. संध्याकाळपर्यंत ते सदस्य सगळे समोर येतील. हां, सगळे इथं येतील माझ्यासोबत ते उपोषणाला. तुम्ही सरपंचबाईंशी बोललात का या विषयावर? मॅडमशी नाही, उपोषणाला बसतोय. सरपंच ग्रामसेवकांशी बोललेत का? ग्रामसेवकांशी बोललेलो नाही, सरपंचांशी बोललेलो नाही. त्यांना मी 14 तारखेला ईमेलद्वारे कळवलेलं आहे की मी उपोषणाला बसत आहे. आणि तसं जिल्हाधिकाऱ्यांनी पण प्रत पाठवलेली आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनची प्रत आहे आणि ही जिल्हाधिकाऱ्यांची प्रत आहे. सीओंना काढली. हे तुम्हाला पत्र दिलेलं आहे? हो, उपोषणाची तुम्हाला नोटीस दिलेली आहे. ही आपण या जिल्हाधिकारी ठिकाणी पाहतोय मयूर दशरथ काचळे तिथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचे बीडीओच्या संदर्भात काही विषय आहेत, काही विस्तार अधिकाऱ्यांच्या संदर्भात विषय आहेत आणि ग्रामपंचायती संदर्भामध्ये जे विषय आहेत, वास्तविक हे सगळे विषय चर्चेने सुटण्याजोगे आहेत. रस्ता झाला आहे, विकास झाला आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर दोषींवर कारवाई व्हायला हवी. एखाद्या कर्मचाऱ्यांनी परस्पर पुस्तक छापून जर काही हेराफेरी केली असेल तर त्याच्यावर देखील फौजदारी दाखल व्हायला हवी. या गावचे आमदार शरद सोनवणे, या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, ही सगळी जाणकारी मंडळी या गावातली आहेत. ह्या मंडळींनी यातनं मार्ग काढायला हवा. एक महिला सरपंच आहे आणि महिला सरपंच जर काही चुकीचं करत असेल तर त्यांना देखील समज यायला हवी. आणि चुकीचं होत नसेल, हे RTI कार्यकर्ते जर त्यांना ब्लॅकमेल करत असतील तर, मी चुकीचं म्हणत नाही, त्यांचे मुद्दे खरे असतील, त्यांना सपोर्ट करायला हवा. पिंपळवंडीकरांनो, या व्यक्तीला योग्य प्रकारचा न्याय द्या. या तालुक्याचे आमदार, या गावचे सुपुत्र शरददादा सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे आणि अनेक जण आहेत, म्हणजे रघुनाथ लेंडे आहेत, महादेव वाघ आहेत, भरपूर हे खूप मोठं गाव आहे. त्यामुळं आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना, नेत्यांना विनंती आहे, सरकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे की ही जी व्यक्ती आहे मयूर दशरथ काचळे, या माणसाला नियमित न्याय द्याल अशी अपेक्षा. आणि जे पॉलिटिकल पर्सन आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालून मार्ग काढायला हवा. पिंपळवंडी गावची बदनामी करण्याचा आमचा हेतू मुळीच नाही. उपोषण चालू आहे, उपोषणाचा नेमका विषय काय हा जनतेपर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. मयूर भाऊ, तुमच्या उपोषणाला कायदेशीर मुद्द्यांना आमचाही पाठिंबा असेल. संबंधित अधिकारी, संबंधित यंत्रणा तुम्हाला योग्य प्रकारे न्याय देईल. पिंपळवंडीकरांनो, या व्यक्तीचे उपोषणाचे मुद्दे खरे असतील तर यांना सपोर्ट करा आणि खरे नसतील तर संबंधित यंत्रणेला सांगू यांचं उपोषण कशा प्रकारे लवकर सुटेल याबाबतची दखल घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळवंडी. हो, नमस्कार. नमस्ते. मयूर काचळे या ठिकाणी उपोषण करताय. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात. त्यांना उपोषण करण्याची त्यांच्यावर वेळ का आली? त्यांचे प्रश्न सुटत का नाही? खरं तर पिंपळवंडीचा आमचा मयूर उमदा तरुण प्रत्येक वेळी त्याचा ग्रामसभेला सक्रिय सहभाग असतो आणि तरुणांचं भविष्य आपण म्हणतो ते. खरं तर आज मयूरबाचं उपोषण पाहिलं तर खरं असं वाटायला लागले की तरुणांना विचारात घेतलं जात नाही, अशी आज ही पिंपळवंडीची अवस्था दिसून येते. मयूरभाऊला मी मागे खूप वेळा मदत केलेली आहे. त्याला सगळ्या गोष्टी समजून स्वतः बोलून त्या ठिकाणी मी ग्रामपंचायतीला सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. पण खरं तर मयूरचा राग इथं नाही. मयूरचा राग खरं तर वाणीसाहेब प्रशासनावरती. प्रशासनाने त्या ठिकाणी त्याचा प्रशासनाच्या विरोधात जर आहे तो उपोषण पंचायत समितीच्या आवारात का नाही केलं? आता हा तर त्याचा मुद्दा होता का त्याचे मुद्दे सगळे पिंपळवंडी ग्रामपंचायतशी निगडीत आहेत आणि त्या गावात जो आज त्यांनी प्रत्येक ग्रामसभेला त्याची हजेरी असते, प्रत्येक वेळेला तो त्याचे मुद्दे मांडत असतो. पण त्या मुद्द्यांवरती प्रशासनाकडून आणि बाकीच्या लोकांकडून त्या ठिकाणी कारवाई नाही झाली आणि त्याचा हिरमोड झाला. खरं तर तो एक उत्साही कार्यकर्ता आहे.
खरं तर त्याचं आज उपोषणाला आम्ही त्याला कालही सांगत होतो, उपोषण काही करू नको, आपण सगळ्या बसून सगळ्या गोष्टी मार्गी लावू. पण त्याचे काही मुद्देच असे आहेत की त्या मुद्द्यांना प्रशासनाने वरतून त्याला ते मार्गदर्शन दिलं पाहिजे, त्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते मुद्दे आमच्या सदस्यांच्या लेवलवरचे नाही आहेत. आम्ही एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही लोकांना आम्हाला इथं निवडून दिले, आम्ही तिचा ज्या कारभार. मुद्द्यावर ते उपोषण करतायत त्यांच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे का? नाही, त्याच्यात तथ्य आहे का नाही याचा स्पष्टीकरणाचा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे ना. उगाच कुणावर तरी आरोप करण्याचा आमचा कुणाचाही हे नाही. त्याचं स्पष्टीकरण ज्यांनी मागितलं अधिकाऱ्यांनी उद्या ते स्पष्टीकरण योग्य वेळेत दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. मगाशी म्हणाले तुम्ही एक कर्मचारी नेमला, त्यांनी पैसे गोळा केले, खाजगी पावती पुस्तक छापलं, पैशाचा वापर झाला, हा विषय तर तुमच्या स्तरावरचा आहे. आमच्या आधीच्या बॉडीतला हा विषय आहे. आमची बॉडी आल्याच्या नंतर आम्ही उलट ते पैसे वसूल केलेले आहेत. हा मुद्दा म्हणजे त्याला यांचे आरोप तुमच्या काळातले एक पण नाही? तुमच्या काळातले एक पण नाही. उपोषण करते काय म्हणतात ते? नाही, यांच्या काळातले काही पण ते आमच्या काळातले एवढंच आहे. अपात्रतेचा मुद्दा त्याचा नाही, यांच्या काळातले काही मुद्दे आहेत का? काय उदाहरणार्थ? अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश. अनधिकृत व्यक्तीला तुम्ही पंचायतीमध्ये आम्ही प्रवेश आमच्या डोळ्यासमोर हे काही घडलेलं नाहीये. तो कोण व्यक्ती तुमच्याकडे कॅमेरे आहेत? हा आहेत ना. कॅमेरे आम्ही बघून शहानिशा केली तर अतिरिक्त कर्मचारी या ठिकाणी जो त्यांनी बोलावला, प्रशासनाला त्या काळात पेंडिंग कामं भरपूर होती, भाऊसाहेबांनी तो त्यांच्या लेवलवरती बोलवलेला आहे. त्याच्या सदस्यांना त्याच्यातली कल्पना देखील नाही आहे आणि त्याच्याबाबत त्याच्या हातात कोणतं रेकॉर्ड दिलं आहे काय हे प्रशासनाने दिलेले आहे. आम्ही सदस्य असलो तरी आम्ही कुठल्याही शासकीय प्रशासकीय आता एक जाणकार आहात. पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. जी व्यक्ती उपोषणाला बसते त्यांचे काय काय मुद्दे आहेत तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे होते. वाणी साहेब तुमच्या त्या काळात काय नसेल? ह्या ठिकाणी त्याचं जे आज उपोषण आहे त्या जर सीओनी आणि बीडीओनी ह्या ठिकाणी येऊन जर त्याला ते जर मार्गदर्शन जर दिलं आणि त्याने उपोषण मागं घ्यावं, हीच आमची ह्या ठिकाणी ग्रामपंचायत ही गावची संस्था त्यांचं म्हणणं आहे. आहे त्याला तुमच्या विनंती हेच राहिला विषय त्याच्या मुद्द्यांचा. एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी त्याच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून योग्य स्पष्टीकरण सगळ्या जनतेसमोर आणायचं काम मी 100% करेल. नाही, मुद्दा असा आहे जर तुमच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या जर काही तक्रारी असतील तर ते तुम्ही मार्गी लावले पाहिजे. 100% लावणार वाणी साहेब. तुमचा एकच मुद्दा आहे का हो यांच्या कारकिर्दीतला? फक्त ते बाहेरच्या कारकिर्दीतले भरपूर आहे. सांगा ना उदाहरणार्थ. ग्रामसभेत जे विषय होतात त्याच्यावरती आजपर्यंत जेवढ्या ग्रामसभा यांच्या काळात झाल्या त्यांनी फक्त स्पष्ट करायचं गावासमोर की याच्यातल्या कोणत्या ठरावावरती आपण काम केलंय आणि तो विषय मार्गी लावला. हो, मुद्दा ऐकला. ऐकला मी त्याचा मुद्दा. वाणी साहेब, ग्रामपंचायत ही एक स्थानिक संस्था आहे. तिच्याकडे जितका निधी शिल्लक आहे त्या म्हणजे आथरून बघून पायी पसरायचे असतात. त्या निधीचा योग्य वापर योग्य ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही केला आहे, भविष्यात देखील करणार आहे. सगळीकडेच ग्रामपंचायत ही पुरवठा पडू शकत नाही. छोटी छोटी कामं असतात. लोकांच्या समस्या इतक्या आहेत की आता तुम्हाला माहिती आहे, आत्ता नुकताच हायवे गेला आहे. हायवे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय असतील किंवा रहदारी ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतीकडे तेवढा निधी नाही आहे. आता आम्ही नवीनच मोहीम घेतली होती, नवीन डवरगारी करून घेतलेली आहे. गावचा निधी लवकर कर जो आहे तो योग्य वेळेत वसूल करून तो निधी त्या ठिकाणी सामान्य जनतेसाठी आम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करतो आहे. चांगले कामं इथून मागं आमच्या 2.5-3 वर्षात आम्ही केलेलीच आहेत. हे छाती टोकून सांगायची आमच्यावर जरी वेळ येत असेल मयूरभाऊमुळं तरी चुकीचे डोळ्यांनी लोकांनी विकास पाहिलेला आहे. आम्ही बारीक छोटी छोटी कामं मयूर त्याच्या ऐका ना त्याचे आरोप असतील त्याचं स्पष्टीकरण हे प्रशासनाने देणं कर्तव्य. मी त्याचं स्पष्टीकरण एवढंच देतोय की आमच्या काळात आम्ही छाती टोकून जी इथून माग कधी झाली नव्हती ती कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. मयूर कासळे ग्रामपंचायतीला ब्लॅकमेल करतात का? मग नाही, असं नाही. तो पिंपळवंडीचा एक तरुण आहे. तो पिंपळवंडीच्या गावासाठीच त्याचं तुम्ही मदत केली 100% करणार. त्यांनी आमच्या हातात उद्या त्या व्हिडिओनी सांगावा का हे स्पष्टीकरण आम्ही देतो. आरोप करणारे आम्ही नाही, आम्ही काम करणारी माणसं आहेत. त्या ठिकाणी स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे. सोडवायला तुम्ही मदत त्याचे करत नाही. प्रॉब्लेम काय आता स्पष्टीकरण ते साहेबांनी द्यायचं ना त्या व्हिडिओनी. तुम्ही त्यांचे प्रश्न समजून घेतले? 100% समजून घेतले. मी त्याला याच्या आधी ग्रामपंचायत मी एकमेव सदस्य आहे, त्याला ग्रामपंचायतमध्ये येऊन त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या समोर क्लिअर केलेल्या आहेत. मी त्यांनी नाही, कुठल्या तरी व्यक्तीनं पुस्तक तयार केलं, ते पैसे गोळा केले. अहो वाणी साहेब हा आमच्या आधीच्या काळातला विषय आहे, आधीच्या बॉडीतला विषय आहे. त्या ठिकाणी ऐका ना, त्या ठिकाणी आम्ही वसुली करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ते पैसे वसूल झाले. हा, पैसे वसूल केले. आता मग पैसे वसूल झाले तर मग प्रश्न कुठे राहतो? सगळ्यात महत्त्वाचा हा जो विषय आहे सदानंद गोलपचा, हा प्रशासकीय काळात झाला आहे. त्यावेळेसही हेच ग्रामसेवक होते. आजही ग्रामसेवकांचं काय नाव? गणेशजीचा भाऊ. अच्छा. त्यावेळेसही हेच होते, आजही तेच आहे. माझा आरोप हा प्रशासनावरती, ग्रामसेवकांनी सदानंद गोलपवरती गुन्हा दाखल करायला लागत होता. पैसे भरले म्हणून मूळ गुन्हा टळत नाही.
जो गुन्हा केलाय तो टळत नाही. हा वाणी साहेब ग्रामसभेमध्ये हा विषय झालेला आहे. त्याच्याकडून गरीब कुटुंबातला कार्यकर्ता त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं काम करत होता. त्याच्याकडून काय ज्या गोष्टी झाल्या त्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी माहिती. हा ग्रामसभेत झालेला विषय. त्या ठिकाणी त्याच्याकडून फक्त वसूल करून घेणे हा मुद्दा आमचा ठरला. आम्ही त्याच्याकडून विषय सुटला आहे. गावातल्याच तरुण कार्यकर्त्यावर जरी चुकला असेल तर उपोषणाला काही राजकीय वास आहे? नाही, राजकीय नाही. तो काही कुठल्या राजकीयाचा हे नाही. त्याला आम्ही समजून सांगून ज्या व्यक्तीनं पैसे गोळा केले, वाणी पैसे साहेब भरले, सॉरी म्हणाला, त्याच्या फौजदारी करायची नसेल तर विषय सोडून द्यायचा. ऐका ना, तशी मागणी कुणाची झालेली नाही आहे. आणि गाव हे पिंपळवंडी गाव हे वेळेला एकमेकाच्या विरोधात जातील, पण ज्या वेळेला संकट असन, ज्या वेळेला गावचा माणूस असन त्यावेळेला ते गावच्याच माणसाचं समर्थन करतात. इथं अशा येथून मागच्या काळात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कुठलंही कृत्य या स्थानिक सार्वजनिक संस्थेने केलेलं नाही. कोणावर गुन्हे दाखल करण्यासाठी हे प्रशासन किंवा इथली जी काय आत्ताची बॉडी ती गुन्हे दाखल करण्यासाठी नाही, गुन्हे सोडवण्यासाठी. आणि त्याच्यातून चांगलं मार्गदर्शन करून आम्ही ती वसूल घेतलं आहे ना करून. त्या ठिकाणी आम्ही कमतरता नाही. आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे वाणी साहेब, मयूरसारखा तरुण हे आमची हार आहे. आज पिंपळवंडी गावच्या तरुणाला जर वेळ येत असेल याच्यात आम्ही हारलो आहे आमच्या मनाला माहिती आहे. पण आता आमचं म्हणणं एवढं आहे का मयूर भाऊनी हे उपोषण बीडीओंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मागं घ्यावं आणि त्या ठिकाणी उरलेला जो काही विषय तो मार्गी लावण्यासाठी आम्ही एक मिनिट मला काकडे साहेब थांबवतो. विद्यमान जे कार्यकारिणी आहे त्यांच्याबद्दल तुमचे आक्षेप काय आहेत? त्यांच्याबद्दल आक्षेप भरपूर आहेत. जी काही कामं केली महत्वाचे ती निकृष्ट दर्जाची आहेत. एक थांबा, यांचं म्हणणं आहे तुम्ही जी कामं केली ती निकृष्ट दर्जाची झालीत. संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, संबंधित यंत्रणा त्याची तपासणी करेल, त्याच्यावर कारवाई होईल. त्यानंतर दुसरा विषय असा आहे, काही कामं फक्त कागदावरती प्रत्यक्षात नाही. उदाहरणार्थ भटकळवाडी ते लेंडेमाळा कॅनॉल लगत रस्ता करणे, पीरसाईबाबा मंदिर ते विठ्ठल पिराजी रमेश पिराजी रस्ता झाला नाही का? घराकडे जाणार रस्ता करणे, रस्ता झाला नाही झालं. हो, काय म्हणणं नाही, याच्यातली माहिती मला नाही. मी माहिती घेतो त्या संदर्भातली. आणि तसं काय असेल तर त्याच्यात जो कोणा दोषी असेल त्याला ताबडतोब आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलू, त्याचा कार्यक्रम आम्ही घेतो. आता तिसरा विषय, त्यानंतर ग्रामसभेत जे विषय होतात त्यातले काही सुट्टीच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ग्रामसभेत विषय बोलले जातात ते आहे तसे अजेंड्यावरती येते नाही ठरवले येताना. भाऊ काय म्हणतो? त्याच्यात वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं. जे चर्चा झाल्याप्रमाणे प्रोसिडिंग लिहिलं जात नाही. हो, त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. चित्रीकरण का नाही करत? त्याचं इथून पुढं ग्रामसभा आहे ना आम्ही सगळ्या गावाचं हे घेऊन उद्या चित्रीकरणच करू. इथून पुढच्या सगळ्या ग्रामपंचायती पारदर्शक होतील. जे व्हिडिओत असन तेच तुमचा रजिस्टरमध्ये दिसन याची जबाबदारी आम्ही घेतो. पुढचा मुद्दा, त्याच्यानंतर यांच्या कारकिर्दीतलं सांगा. 200हून अधिक अर्ज यांच्या कारकिर्दीमधलं सांगा. यांच्या कारकिर्दीतच 200हून अधिक अर्ज मी आपले सरकार पोर्टल असन, ऑफलाईन असन, हा मुद्दा लक्षात हे सगळे केले. यांनी 200 अर्ज त्याला मला यांचा रिप्लाय का देत नाही, माहिती का देत नाही? वाणी साहेब याला वारंवार त्या ठिकाणी आम्ही सांगितलंय, तुला एवढे पेपर लागत आहेत त्याची फी भरणं असेल ती तयार कर. ऐका ना, त्याचे कागद इतके आहेत, तुम्ही एकदा पहा. 200 जर अर्ज असतील त्याच्या प्रति किती अर्ज त्याला द्यायचे की झेरॉक्स किती द्यायचे त्याचा विचार केला. त्याला मी सांगितलंय, मी स्वतः फोनवर त्याला सांगितलंय, हे त्यालाही माहिती आहे. मी त्याला बोललो तू ग्रामपंचायतमध्ये ये, तुला योग्य माहिती जी लागते तेच तू डॉक्युमेंट्स आमच्याकडे घेऊन जा, त्याचीच तू फी भर. हे तेव्हा सांगेन तुम्हाला. ठरवतील हां, त्याला पैसे का भरत नाही? अनेक वेळा पैसे भरलेले देखील आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं RTI ॲक्टमध्ये दारिद्र्यरेषेखाली जर व्यक्ती असेल तर त्याला ती फी माफ आहे. तुम्ही कायदा समजून घेतलंय? त्याचा हे पण JR पण मी शासनाचा अधिकृत अर्जाला अनेक वेळा ग्रामसेवकाला जोडून दिला आहे की ग्रामसेवकांचं म्हणणं काय आहे की तुमचं आत्ताच्या नवीन यादीत नाव नाही, पण JR मध्ये अधिनियमात स्पष्ट उल्लेख आहे की दारिद्र्यरेषेचं फक्त झेरॉक्स जरी असेल पिवळ्या कार्डचं तरी ते ग्राह्य धरलं जातं. त्याच्यानंतर आता अल्पभूधारक का भूमिहीन नाही दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती पिवळं रेशन कार्ड येते तो तुम्ही बसताय, यांना माहिती फ्री का देत नाही? अहो वाणी साहेब, मी त्याला फोन करून ग्रामपंचायतमध्ये सांगितले. सरपंचांचा आणि प्रशासनाचा म्हणजे भाऊसाहेबांचा त्याचा विषय झाला होता. आमचे सत्यवान क्लार्क आहे, हा विषय मला त्यांनी सांगितला. मी स्वतः मयूर भाऊला बोललो तू ग्रामपंचायतमध्ये ये, तुला जे डॉक्युमेंट्स लागतात त्या ज्या फाईल लागतात त्याच तू योग्य फाईल आले ना, त्याला दाखवलं ना, त्याला सगळं दाखवलं मी त्याला विचारासमोर. आत्ताचाच एक विषय लेटेस्ट, आत्ता शासनाने मागच्या महिन्यामध्ये माहिती अधिकार कायद्यात बदल केले होते. त्यांनी मला 5 रुपये फीप्रमाणे 9,000 रुपये भरायला सांगितले. त्याच्यावर 2 दिवसातच त्याची स्थगिती आली. तर ती स्थगिती आली, तो JR मी यांना पाठवला.
जो स्थगिती आली, म्हणजे जी 2 रुपये फी कायम केली. मी यांना काय म्हणतो, मी फी भरायला तयार आहे, पण तुम्ही पत्र मला का लगेच पाठवलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, RTI ॲक्टमध्ये 15 दिवसाच्या आत फीचं पत्र कळवलं पाहिजे. हे कळवतात 2 महिन्यांनी. तुमचा मुद्दा लक्षात आला, मार्गी का नाही लावलं? अहो आणि साहेब, मी तुम्हाला तेच सांगतोय, ज्या वेळेला विषय माझ्याकडे आला त्यावेळेला मी स्वतःहून त्याला फोन करून ग्रामपंचायतमध्ये बोलवणार सांगत माणूस. नव्हते का? नाही, नितीन भाऊंला ज्या वेळेस मी फोन केला वैयक्तिक त्यांनी स्वतः येऊन मला ती माहिती ते काही हाताने मेहरबानी काढून करतात दिली. का? इथं सदस्य आहेत, त्यांनी पण पंचायतीच्या चांगल्या कारभाराची लोकांपुढे माहिती दिली पाहिजे. काही 19-20 होत असेल तर मदत केली पाहिजे. नाही करतात, ही वैयक्तिक एक चला, सदस्य पुढचा मदत मुद्दा काय? करतात. पुढचा मुद्दा मग ह्या यांच्या काळातले याच्यात बाकीचे सगळे विस्तार अधिकाऱ्यांच्या विरोधात जे खोटे अहवाल तयार म्हणजे केले, यांच्या काळातले जे चौकशीचे. मुद्दे आहेत ते मुद्दे तसे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशील धोंडीबा काचळे हा कर्मचारी जो इथं होता, त्याने जे 49,500 28 मार्चला 2025ला जे भाऊसाहेबाच्या अकाउंटवरती मारले, त्याला भाऊसाहेब मात्र वैयक्तिक व्यवहार आहे. तो कर्मचारी मला ॲफिडेविट करून नाही, देतोय व्यक्तिगत की म्हणजे हा- ऐका मी तुम्हाला 500 रुपये दिले हां. आणि मी नंतर वेगळं काही कारण सांगत असेल तर मी नंतर म्हणू शकतो नाही माझे व्यक्तिगत पैसे. पण तुम्ही जर मला पैसे दिलेत, मी ते मान्य करत नाही ना, माझा वैयक्तिक व्यवहार आहे. काकडेजी काय यांचा मुद्दा? मला काय सांगायचं वाणी साहेब, तुम्ही मुद्दा समजून घ्या त्याचा. भाऊसाहेबांनी स्टेटमेंट त्यांचं काय दिलं ते वैयक्तिक व्यवहार आहेत किंवा ते प्रशासकीय व्यवहार आहेत, याच्याशी आम्हाला पडायचं नाही. आम्हाला जर त्या ठिकाणी विस्तार अधिकारी जे कोण आहेत, ते मयूर भाऊंनी नाव सांगितलं चौगुले, त्यांनी स्पष्टीकरण द्यावा. चुकीला तिथं माफी नाही, 100% कारवाईचं काम आम्ही सगळे सदस्य करायला. अहवाल काय दिलाय? दिलाच नाही ना, आमच्या हातात येऊन ना अहवाल. आमच्या मीटिंगमध्ये आलेलाच नाही तो. सुशील धोंडीबा काचळे आणि ग्रामसेवक गणेशजी जवावटे यांचा तो वैयक्तिक व्यवहार आहे. सुशील धोंडीबा काचळेला आत्ताच्या जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये मी फोन लावला होता, फोन स्पीकरला होता. त्याने ग्रामसभेत सुद्धा सांगितलंय की तो आमचा वैयक्तिक व्यवहार नाही. चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी केली, दिलं पाहिजे ना अहवाल. व्यवहार आमचा खाजगी आहे. तुम्हाला कॉलवर काय म्हणले हा विषय चौकशी खाजगी ना? अधिकाऱ्यांनी जी चौकशी केली, माझा आक्षेपच मुळात तो आहे, ती मॅनेज होऊन केलेली, अच्छा. ती संगणमताने. मग तुम्ही बीडीओ म्हणजे कार्यालयाच्या पुढे उपोषणाला बसायला पाहिजे होतं. बीडीओ कार्यालयाच्या बसायच्या बाहेर पुढे तुमचा उपोषण, प्रश्न आहे. बीडीओ नाही त्याच्यात ना, जर आपल्या तालुक्यातल्या जर अधिकाऱ्यांनी जर अहवाल जर मयूरला वाटत असेल चुकीचा दिलाय, शेजारच्या तालुक्यातला एखादा विस्तार अधिकारी नेमला पाहिजे. त्याला प्रोसेस आहे ना. जर तुम्हाला जर एखाद्याला या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, तुमच्या इथले शरद लेंडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते, तर त्यांच्या मध्यस्थीने काही मार्ग निघाला नाही? नाही, मी त्यांच्यापर्यंत गेलो नाही. मी असं माझं केलंच नाही. प्रशासकीय लढा जो आहे तो मी माझ्या कागदोपत्री मी लढतो. हो, तर काय प्रयत्न कसे राहतील उपोषण सोडवण्यासाठी? मी त्याला सकाळीच विनंती केलेली, त्यांनी काय विनंतीला काय म्हणजे विनंती पण केली, मांडव पण मग टाकू. आता विलाज नाही ना, शेवट तो हट्टच त्याचा इतका आहे, तर मग दुसरं काय करू शकतो. विनंती करणं काम होतं ते. पहिल्यांदा सकाळीच त्याला विनंती केली 12 वाजल्याच्या आतमध्ये बसण्याच्या आधीच. आता त्यांनी जर बसायचं ठरले तर बाकीचं यंत्रणा आम्हाला हातात घ्यावं लागेल ना, गावकरी म्हणून. ग्रामस्थ म्हणून मदत पण केली, हां गेले. संरक्षणाची काळजी पण. येस. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.